दादासाहेब फाळके, 30 एप्रिल 1870 16 फेब्रुवारी 1944. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. जन्म त्र्यंबकेश्वर, जी. नाशिक येथे. पूर्ण नाव धोंडीराज गोविंद फाळके. दादासाहेब या नावानेच ते प्रसिद्ध होते. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदशास्त्री तथा दाजीशास्त्री व मातोश्रींचे नाव द्वारकाबाई. मुंबईच्या मराठा हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यावर 1885 साली ते तेथील जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. 1886 मध्ये त्यांचा पहिला विवाह झाला. पुढे 1890 साली बडोद्याच्या कलाभवनातून त्यांनी चित्रकलेचा शिक्षणक्रम पूर्ण केला. त्याबरोबरच वास्तुकला व साचेकाम यांचाही त्यांनी अभ्यास केला. याच सुमारास प्रोसेस फोटोग्राफी, त्यांवरील प्रक्रिया व हाफटोन ब्लॉक करणे याचा त्यांना छंद जडला. कलाभवनाचे प्राचार्य गज्जर यांच्या उत्तेजनाने रतलाम येथे तीनरंगी ठसे बनविण्याची प्रक्रिया, 3 कलर प्रोसेस, प्रकाश शिलामुद्रण, फोटोलिथो व छायाचित्रण क्षेत्रांत प्रयोग करण्याची त्यांना संधी मिळाली होती. त्यानंतर काही दिवस बडोदा येथे धंदेवाईक छायाचित्रकार तसेच रंगभूमीचे नेपथ्यकार म्हणून त्यांनी काम केले. हौशी कलावंतांना अभिनय शिकविणे, त्यांची रंगभूषा व वेशभूषा करणे यांचीही त्यांना आवड होती. अहमदाबादला 1892 मध्ये भरलेल्या एका औद्योगिक प्रदर्शनात त्यांनी पाठविलेल्या आदर्शगृहाच्या प्रतिकृतीला सुवर्णपदक मिळाले होते. 1895 साली गोधरा, गुजरात येथे छायाचित्रकार म्हणून त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. परंतु 1900 मध्ये प्लेगने त्यांच्या पत्नीचे देहावसान झाले म्हणून ते परत बडोद्याला गेले. तेथेच 1901 साली त्यांनी एका जर्मन जादूगाराचे शिष्यत्व पत्करले. पुष्कळ ठिकाणी जादूचे प्रयोगही करून दाखविले. प्रो. केल्फा. फाळके या नावाचा उलटा क्रम. यांचे जादूचे खेळ त्यांनी एका लघुपटात चित्रितही केले. 1902 मध्ये त्यांचा दुसरा विवाह झाला. 1903 साली भारत सरकारच्या पुराणवस्तू संशोधन खात्यात प्रारूपकार व छायाचित्रकार म्हणून त्यांना नोकरी लागली. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतातील अनेक वास्तुशिल्पे पाहता आली. 1906 साली त्यांनी वंगभंग चळवळीच्या निमित्ताने आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. 1908 साली लोणावळ्याला फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेस वर्क्स ही संस्था त्यांनी सुरू केली. ती पुढे दादर येथे हलविली. तिचेच रूपांतर नंतर लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स मध्ये झाले. 1909 साली फाळके जर्मनीहून तीनरंगी मुद्रण प्रक्रियेचे अद्ययावत तांत्रिक शिक्षण घेऊन आले व ही संस्था त्यांनी भरभराटीस आणली. पुढे दादासाहेबांनी 1910 मध्ये सुवर्णमाला नावाचे अत्यंत कलापूर्ण असे मराठी-गुजराती मासिकही सुरू केले. परंतु 1911 च्या प्रारंभी भागीदारांशी मतभेद झाल्यावर या व्यवसायाशी त्यांनी आपला संबंध तोडून टाकला. उद्विग्न मनस्थितीत असतानाच मुंबईत गिरगावमधील अमेरिका इंडिया सिनेमॅटोग्राफ या तंबुवजा चित्रपटगृहात, हल्ली तेथे हरकिसनदास हॉस्पिटल आहे, 15 एप्रिल 1911 रोजी ख्रिस्ताचे जीवन हा अर्ध्या तासाचा मूकपट त्यांच्या पाहण्यात आला. त्यातून प्रेरणा घेऊन स्वदेशी चित्रपट व्यवसाय उभारण्याचे त्यांनी ठरविले आणि त्या दृष्टीने त्यांचा चित्रपटनिर्मितीविषयक अभ्यास रात्रंदिवस सुरू झाला. डोळ्यांवरील अतिताणाने त्यांना तात्पुरते अंधत्व आले. परंतु सुदैवाने मुंबईचे डॉ. प्रभाकर या नेत्रविशारदाने त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली. मध्यंतरीच्या काळात परदेशातून चित्रपटविषयक वाङ्मय मागवून त्याचा अभ्यास त्यांनी चालू ठेवला. पुढे आपली 12,000 रुपयांची विमा पॉलिसी गहाण टाकून 1 फेब्रुवारी 1912 रोजी ते इंग्लंडला रवाना झाले. आवश्यक यंत्रसामग्री व कच्च्या फिल्मची मागणी नोंदवून 1 एप्रिल 1912 रोजी ते भारतात परत आले.
सर्व सामग्री 1912च्या मे अखेर हाती आल्यावर त्यांनी कुटुंबियांचे चित्रीकरण करून पाहिले व त्यानंतर जून-जुलैमध्ये रोपट्याची वाढ हा 1 मिनिटाचा लघुपट तयार केला. तो समाधानकारक वाटल्यानंतर ते मोठ्या चित्रपटाच्या निर्मितीकडे वळले. भांडवलासाठी पत्नीचे दागिनेही त्यांनी गहाण टाकले. लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कलादिग्दर्शक, दिग्दर्शक, रसायनकार, संकलनकार सगळ्या भूमिका दादासाहेबांनीच पार पाडल्या. आपल्या चित्रपटासाठी त्यांना स्त्रीकलावंतही मिळू शकली नाही. अशा अडचणी असूनही फाळक्यांनी मुंबई येथील दादरच्या प्रमुख मार्गावर आपले चित्रपटनिर्मितीगृह सुरू केले. आणि भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र 6 महिन्यांत पूर्ण करून तो मुंबईच्या त्यावेळच्या सँडर्स रोडवरील नानासाहेब चित्रे यांच्या कोरोनेशन थिएटरमध्ये 3 मे 1913 रोजी प्रदर्शित केला. हा चित्रपट एकूण 23 दिवस चालला. दादासाहेब पडदा आणि प्रक्षेपक घेऊन गावोगाव जात व चित्रपट दाखवीत. पौराणिक चित्रपटासाठी योग्य अशी देवळे, घाट, लेणी व वाडे तसेच नैसर्गिक परिसर नाशिकला असल्याने फाळके यांनी 3 ऑक्टोबर 1913 रोजी मुंबईहून नाशिकला स्थलांतर केले. राजा हरिश्चंद्रानंतर फाळक्यांनी मोहिनी भस्मासूर या चित्रपटाची निर्मिती केली व तो 1914 च्या जानेवारीत कोरोनेशन सिनेमामध्ये प्रदर्शित केला. या चित्रपटासोबत पिठाचे पंजे हा एक विनोदी लघुपटही ते दाखवीत. पुढे सत्यवान सावित्री नावाचा आणखी एक चित्रपट तयार करून तो त्यांनी 1914 च्या जून महिन्यात प्रदर्शित केला. या दोन्ही चित्रपटांना भरघोस यश प्राप्त झाल्यामुळे फाळक्यांनी नवीन यंत्रसामग्री आणण्याच्या उद्देशाने पुन्हा त्याच वर्षी इंग्लंडला प्रयाण केले. भारतीय चित्रपटाला परदेशात बाजारपेठ मिळावी, हाही एक उद्देश फाळक्यांनी मनात बाळगल्यामुळे आपल्यासोबत त्यांनी मोहिनी भस्मासूर, सत्यवान सावित्री व अन्य चित्रपटांच्या प्रती घेतल्या होत्या. इंग्लंडच्या वास्तव्यात तेथील 2 निर्मात्यांनी फाळके यांना भारतीय कथाप्रसंगावर इंग्लंडमध्ये चित्रपटनिर्मिती करण्याचा आग्रह धरला. त्यासाठी लागणाऱ्या भारतीय कलाकारांचा व संबंधित नोकरांचा खर्च करण्यासही ते तयार होते. एवढेच नव्हे, तर त्यांनी त्यांना भारी पगाराची नोकरी व नफ्यात भागीदारी देऊ केली होती. परंतु फाळके यांनी स्वदेशीच्या ओढीमुळे ती मान्य केली नाही. भारतात 1914 मध्ये परतल्यावर फाळके लघुपट, व्यंगपटांकडे वळले. उदा. आगगाड्यांची मौज, नाशिक त्र्यंबक येथील देखावे, तळेगाव काचकारखाना, केल्फाच्या जादू, लक्ष्मीचा गालिचा, धूम्रपान लीला, सिंहस्थ पर्वणी. चित्रपट कसा तयार करतात, कार्तिक पौर्णिमा उत्सव, धांदल भटजीचे गंगास्नान, संलग्न रस, स्वप्नविहार हे माहितीपर आणि शैक्षणिक लघुपट त्यांनी 2 वर्षांत तयार केले. त्यामुळे अनुभोधपटांच्या जनकत्वाचाही मान त्यांच्याकडेच जातो. भांडवल उभारण्याच्या दृष्टीने त्यांनी लहान-मोठ्या संस्थानिकांच्या भेटी घेतल्या. औंध व इंदूर संस्थानांकडून देणगीच्या रूपाने आणि इतर स्नेह्यांकडून कर्जाऊ स्वरूपात आर्थिक सहाय्य घेतले व आपला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट 3 एप्रिल 1917 रोजी नव्याने पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रदर्शित केला. तसेच लंकादहन हा चित्रपटही त्याच वेळी तयार करून तोही त्यांनी 19 सप्टेंबर 1917 रोजी प्रदर्शित केला. हा चित्रपट भारतभर लोकप्रिय ठरून त्याने मुंबई, पुणे, मद्रास व इतरत्रही उत्पन्नाचे पूर्वीचे सर्व विक्रम मोडले. फाळक्यांचे हे यश पाहून त्यांची आर्थिक विवंचना कायमची मिटावी या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतला व शेठ मोहनदास रामजी आणि शेठ रतन टाटा इत्यादींच्या आर्थिक सहाय्याने 5 लाख रुपये भांडवल उभे करून फाळकेज फिल्म लिमिटेड ही संस्था उभारण्याची योजना निश्चित केली. परंतु ती काही कारणांमुळे कार्यान्वित होऊ शकली नाही.
तथापि कोहिनूर मिल्सचे वामन श्रीधर आपटे, माया शंकर भट, माधवजी जयसिंग व गोकुळदास दामोदरदास या भांडवलदारांच्या भागीदारीत 1 जानेवारी 1918 रोजी फाळकेज फिल्म्सचे रूपांतर त्यांनी हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी मध्ये केले व त्याचवेळी त्यांच्या कल्पनेत 1914 पासून असलेले कायमचे चित्रपटनिर्मितीगृहही नाशिक येथे त्यांनी उभारले. या संस्थेचे श्रीकृष्ण जन्म ऑगस्ट 1918 व कालिया मर्दन मे 1919 हे फाळके दिग्दर्शित दोन्ही चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले. परंतु या चित्रपटानंतर फाळक्यांचे इतर भागीदारांशी मतभेद सुरू झाले. म्हणून मनःशांतीसाठी ते 1919 अखेर सहकुटुंब काशीला निघून गेले. येथील वास्तव्यात त्यांनी रंगभूमी हे नाटक लिहून काढले. अनेक विद्वानांना तसेच लोकमान्य टिळक व दादासाहेब खापर्डे यांनाही त्यातील काही प्रवेश त्यांनी ऐकविले. तथापि 2 भागांत सादर केल्या जाणाऱ्या या 7 अंकी नाटकाला व्यावसायिक यश मात्र मिळू शकले नाही. 1922 साली हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनीच्या भागीदारांशी तडजोड होऊन फाळक्यांनी निर्मिती प्रमुख व दिग्दर्शक म्हणून कामाला पुनश्च सुरुवात केली. या संस्थेसाठी महानंदा 1923 सारख्या दर्जेदार अशा एकूण 38 चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. 1918 ते 1934 या 16 वर्षांच्या काळात हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनीने एकूण 97 चित्रपट काढले. त्यात फाळके दिग्दर्शित 40 चित्रपट होते. तसेच गंधर्वाचा स्वप्नविहार, खंडाळा घाट, विंचवाचा दंश, विचित्र शिल्प, खोड मोडली, वचनभंगी लघुपटही फाळक्यांनी त्या संस्थेसाठी दिग्दर्शित केले. दादासाहेब फाळके दिग्दर्शित सेतुबंधन हा हिंदुस्थान फिल्म कंपनीचा अखेरचा चित्रपट. हा चित्रपट प्रकाशित होईपर्यंत चित्रपटसृष्टीत भारतीय बोलपटाचे आगमन झाले होते. 1931 म्हणून माया शंकर भट यांनी दृश्यध्वनीमेलन तंत्राने त्याचे रूपांतर त्याच वर्षी बोलपटात केले. अशा या भारतीय चित्रपटसृष्टीच्या जनकाला त्यानंतर मात्र व्यवहार विन्मुखतेमुळे निष्कांचन अवस्थेत दिवस कंठण्याची वेळ आली. तरी पण त्याही अवस्थेत वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी पूर्वीचा आपला अनुभव जमेस धरून एनॅमल बोर्ड प्रोडक्शन सुरू केले. तेवढ्यातच कोल्हापूरवरून चित्रपटनिर्मितीसाठी पुन्हा त्यांना निमंत्रण करण्यात आले. कोल्हापूर सिनेटोनसाठी फाळक्यांनी दिग्दर्शित केलेला गंगावतरण 1937 हा पहिला बोलपट होय. भारतीय चित्रपट व्यवसायाला 25 वर्षे पूर्ण झाली म्हणून 1939 च्या एप्रिल-मे मध्ये मुंबईत एक महोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी फाळक्यांचा सत्कार करून कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून त्यांना 5,000 रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. त्यानंतर वयाच्या 74व्या वर्षी त्यांचे नाशिक येथे विपन्नावस्थेत निधन झाले. दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून 1970 चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत, तंत्रज्ञाला दादासाहेब फाळके पुरस्कारच देण्यात येतो. संदर्भ 1. रंगूवाला फिरोज एड. फाल्के कमेमोरेशन सुवन